नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कधीच न पाहिलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल। व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे, बऱ्याच वेळा लहान मुलांकडून पेनाची शाई त्यांच्या कपड्यांवरती लागते किंवा मोठ्या माणसांकडून देखील ही चूक होते। बऱ्याच वेळा मुलं एकमेकांच्या कपड्यांवरती पेनाच्या रेषा ओढतात, तर अशा वेळेस हे जे पेनाच्या शाईचे डाग असतात ते कसे काढायचे हा आपल्याला प्रश्न पडतो। कधी कधी तर पेन खराब होऊन पूर्ण शाई त्याची आपल्या कपड्यांवरती लागते, खिशाच्या बाजूला। नक्कीच हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत झाला असेल, पण याला जास्त घासत बसायची गरज नाही किंवा साबण न लावता आपण याचा हा डाग काढू शकतो, तेही डेटॉलच्या मदतीने। डेटॉल लिक्विड आपल्याला घ्यायचं आहे। जिथे हा डाग आहे तिथे हे डेटॉल लिक्विड टाकून थोडासा हात फिरवा। असा हाताने चोळलं की पूर्ण डाग व्यवस्थित निघतात, आपल्याला ब्रश किंवा साबण देखील लागत नाही। पाहू शकता इथे कपड्यावरती काही मी पेनाच्या रेषा ओढल्या होत्या, मुद्दाम पांढऱ्या कपड्यावरती, आणि त्या रेषा देखील काढून दाखवलेल्या आहेत। थोडाफार डाग वाटत असेल तर नॉर्मल कपडे धुताना थोडंसं याला धुवून टाका, पूर्ण डाग निघून जातो। तसं तर तुम्ही पाहू शकता अगदी थोडाही डाग इथे राहिलेला नाही, चुटकीसरशी हा डाग निघून जातो। नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर मदत होईल, कारण की कितीही नाही म्हणलं तरी कधीतरी हा प्रॉब्लेम आपल्याला येतोच। यानंतरची आपली टिप आहे, सततच्या वापरामुळे पाण्याच्या ज्या बॉटल असतात त्यामध्ये शेवाळ थोडंसं जमा होतं, हिरवटपणा जाणवतो किंवा त्या आतमधून चिकट होतात। तर या अशा बॉटल ज्या आहेत त्याचा कलर थोडासा असा असल्यामुळे हिरवटपणा दिसून येत नाही, पण जवळून पाहिल्यानंतर चांगलाच यामध्ये हिरवटपणा झालेला आहे। तर याला स्वच्छ करण्यासाठी आपण घरीच एक छोटंसं टूल तयार करूया। तर इथे मी काटे चमचा घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला एक कपडा रबरच्या मदतीने गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याने आपण पाहू शकता किती छान व्यवस्थित स्वच्छता करू शकतो। हा चमचा थोडासा समोरून वाकडा असल्यामुळे नक्कीच आपल्याला स्वच्छतेसाठी खूप फायदा होतो, कारण की सरळ चमचा टाकला तर तो एवढी व्यवस्थित क्लिनिंग होत नाही। नक्कीच तुम्ही यामुळे तुमची पूर्ण बॉटल स्वच्छ करू शकता, तेही कमी वेळेत, आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। किती जास्त कपडा पांढरा मुद्दाम मी घेतला होता तो हिरवा झालेला आहे। त्यानंतर एका स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्या, बॉटल अगदी आपली नव्यासारखी वापरायला तयार होईल। त्यानंतर तुम्हाला बॉटल क्लीन करण्यासाठी कोणतेही टूल वापरायची गरज पडणार नाही। यानंतरची टिप आहे, बटाट्याची भाजी करायची असेल किंवा पराठे करायचे असतील तर बटाटे बारीक करण्यासाठी जर आपण हाताने बटाटे बारीक करायला घेतले तर हात खूप जास्त घाण होतात। त्यामुळे आजकाल बटाट्याला बारीक करण्यासाठी एक प्रकारचं मॅशर मिळतं, टूल असतं, पण सर्वांकडेच ते असेल की नाही सांगता येत नाही। त्यामुळे बऱ्याच वेळा आपण चमच्याने बटाटे असे बारीक करण्याचा प्रयत्न करतो, पण यामध्ये पण बराच वेळ जातो। तर असं न करता घरातील ग्लास आपल्या खूप कामी येऊ शकतो, आणि ग्लास असा घ्यायचा आहे की ज्या समोर असे काठ नसतील। तर काठ नसलेला ग्लास समोरून धारदार असतो, एका साइडने थोडासा वाकडा करून ग्लास असा व्यवस्थित आपण फिरवला की आपली जी भाजी आहे ती खूप छान आपल्याला स्मूथ अशी भेटते, जशी पराठ्यासाठी आपल्याला हवी असते। कारण की बटाट्याची भाजी करत असताना थोडे फार बटाटे छोटे मोठे राहिले तरी चालतात, पण पराठे करताना जर बटाटे मोठे राहिले तर पराठे आपले फुटतात। तर त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे बटाटे छान मॅश करू शकता ग्लासच्या मदतीने। कोणतेही टूल वापरायची गरज नाही, आणि पाहू शकता किती छान बटाट्याची भाजी झालेली आहे, तेही कमी वेळामध्ये। नक्की ट्राय करा, हातही घाण होणार नाहीत आणि आपलं काम देखील होईल। यानंतरची आपली टिप आहे हिरव्या मिरचीसाठी। बऱ्याच वेळा आपण पाहतो बाजारातून भरपूर हिरवी मिरची आणली की ती लवकरच खराब होते, आणि अशा प्रकारे हिरवी मिरची जी आहे ती जास्त करून तर त्याचे जे देठ असतात ते लवकरच खराब व्हायला लागतात, सडतात, आणि ते नंतर पूर्ण खालच्या मिरचीला देखील खराब करतात, आणि आपल्या मिरच्या थोड्या दिवसातच पूर्णपणे खराब होऊन जातात। तर पाहू शकता याची जी देठ आहेत नासल्यासारखी होत आहेत, आणि यामुळेच आपली पूर्ण मिरची खराब होते। त्यामुळे तुम्हाला जर जास्त दिवस हिरवी मिरची टिकवून ठेवायची असेल, फ्रीज मध्ये ठेवा किंवा बाहेर, तर त्याची देठ काढून ठेवा, जेणेकरून आपली जी हिरवी मिरची आहे ती खूप दिवस टिकून राहते, अजिबात खराब होत नाहीत, आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पाहू शकता या मिरचीचे देठ काढले नाहीत, त्यामुळे त्याची देठ अगोदर सडत आहेत, नासत आहेत, त्यामुळेच आपली पूर्ण खालची मिरची देखील खराब होऊ शकते। त्यामुळे अगोदर याचे देठ काढून ठेवा, भरपूर दिवस तुम्हाला फ्रेश मिरची पाहायला मिळेल। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे, घरामध्ये बरेच जण बॉटलमध्ये मनी प्लांट लावतात, पण त्यांचा जो मनी प्लांट आहे तो ग्रो करत नाही, म्हणजे त्याची वाढ होत नाही, त्याला फांद्या पानं नवीन येत नाहीत। त्याचं एक मुख्य कारण आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता बॉटलमध्ये मी मनी प्लांट असा लावला होता आणि काही दिवसातच यामध्ये छान मुळं देखील आलेली आहेत। त्याचं एक मुख्य कारण आहे, या बॉटलमध्ये आपण सुरुवातीला जे पाणी भरतो ते परत आपण चेंज करत नाही, त्यामुळे आपलं जे मनी प्लांट आहे ते वाढत नाही। त्यामुळे या बॉटलमधील पाणी आपल्याला 3 ते 4 दिवसानंतर किंवा 4 ते 5 दिवसानंतर बदलायचं आहे।
नेहमी पाणी चेंज करत जा। तुमचं जे मनी प्लांट आहे त्यामध्ये लवकरच तुम्हाला वाढ दिसून येईल, खूप लवकर याची ग्रोथ होते। फक्त यामधील पाणी बदलण्याची गरज असते। नक्की ट्राय करा। यानंतरची आपली टिप आहे मिक्सरच्या भांड्यासाठी। मिक्सरचं भांडं खराब झालं की नक्कीच आपल्या सर्व महिलांना खूप जास्त त्रास होतो, कारण की दिवसामध्ये आपण याचा बऱ्याच वेळा वापर करत असतो, काही ना काही आपलं काम पडतं। त्यासाठी मी तुमच्यासोबत अशी एक ट्रिक शेअर करणार आहे जेणेकरून तुमचं मिक्सरचं भांडं कधीच खराब होणार नाही। तर इथे मी आतमध्ये कपडा टाकून आतमध्ये ज्या मिक्सरच्या पात्या आहेत, ब्लेड आहेत, त्याला पकडून घट्ट ठेवलं होतं आणि वरचा भाग व्हाईट कलरचा जो आहे त्याला फिरवलं की हा भाग अगदी सहज निघतो। कधीच तुम्ही जर हा भाग उघडला नसेल तर थोडासा गच्च असू शकतो, एखाद्या पक्कडच्या मदतीने याला फिरवा, सहज हा भाग निघेल। आणि अजिबात काळजी करू नका, हा भाग यावरती सहज आपल्याला लावता येतो। तर त्यानंतर इथे आपला हा भाग जो उघडून घेतलेला आहे त्याला आपल्याला ऑइल लावायचं आहे। तुमच्याकडे सध्या जे तेल असेल ते तेल तुम्ही यावरती लावू शकता आणि व्यवस्थित यावरती आपल्याला ऑइलिंग करायची आहे। जास्त करून तर तुम्ही पाहिलंच असेल, मिक्सरचं भांडं खराब होणं म्हणजे त्याच्या ब्लेड ज्या आहेत आतमधील त्या तुटतात, कारण की हा भाग जाम झाला आणि आपण यामध्ये एखादी बारीक वस्तू करायला घेतली, मिक्सर आपण फिरवलं तर खालचा भाग तर फिरतो पण वरचा भाग न फिरल्यामुळे या पात्या तुटतात। तर असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून या ज्या छोट्या छोट्या आपण गोष्टी आहेत त्या नक्कीच काळजीपूर्वक पाहिल्या पाहिजेत। तर वरून आणि खालून देखील मी याला व्यवस्थित ऑइलिंग केलेली आहे। त्यानंतर आपण याला असं लावून घेणार आहोत। यामध्ये छोट्या छोट्या एक प्लेट आहेत त्या देखील आपण व्यवस्थित यामध्ये लावलेल्या आहेत। त्यानंतर खालून आपण ब्लेड दाबली की त्याच्या ज्या स्क्रू असतात ते असे वरती येतात आणि पाहू शकता यामध्ये सहज आपल्याला हे परत लावता येतं, काहीच प्रॉब्लेम येणार नाही। तर यामध्ये हे असं आपल्याला टाकायचं आहे जे छोटंसं छिद्र आहे त्यामध्ये, आणि त्यानंतर हा वरचा जो भाग आहे तो यामध्ये आपण असा लावून घ्यायचा। थोडंसं तुम्ही याला ऑइलिंग करून रात्रभरासाठी जर असं ठेवलं तर नक्कीच तुमचं जे मिक्सरचं भांडं आहे ते कधीच खराब होणार नाही। महिन्या 2 महिन्यामध्ये अशा प्रकारे नक्कीच तुम्ही या भांड्याची काळजी घ्या। तुम्ही पाहताल अगदी वर्षानुवर्ष हे नव्यासारखं चालेल आणि गच्च व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आतमधील ब्लेड आपल्याला गच्च दाबून ठेवायचे आहेत आणि या वरच्या भागाला व्यवस्थित आपल्याला टाईट करायचं आहे जेणेकरून हे खूप छान बसतं। इथे जर तुमच्या मिक्सरच्या भांड्याच्या या ब्लेड निघत नसतील बाजूला तर तुम्ही एक छोटंसं काम करू शकता। इथे तुम्ही जी ऑइलिंग आहे ते वरूनच करू शकता, पण एक त्यामध्ये काय होतं, आतमध्ये ऑइल जाईल की नाही सांगता येत नाही, पण काढून जर आपण याला व्यवस्थित ऑइलिंग केली तर नक्कीच आपलं मिक्सरचं भांडं ठीक होतं। पण जर होत नसेल तर वरून देखील तुम्ही ट्राय करा जेणेकरून थोडंफार का होईना यामध्ये ऑइल जाईल। आणि यामध्ये ऑइल टाकल्यानंतर साधारण 5 ते 6 तास याचा वापर करू नका जेणेकरून ऑइलिंग यामध्ये व्यवस्थित होईल। आपल्या सर्व महिलांना नक्कीच हा अनुभव कधी ना कधी आला असेल। मिक्सरचं भांडं ठीक करायला बाहेर दिलं की नक्कीच त्यामध्ये पैसा जातो, वेळही जातो, त्यासोबतच भरपूर अडचण येते की याला कोण घेऊन जाणार, कधी आणणार, यामध्ये भरपूर त्रास होतो। तर त्यापेक्षा अशी जर तुम्ही काळजी घेतली तर हे भांडं कधीच खराब होणार नाही। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।